जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, टायटल थंबनेल बघून तुम्ही समजलाच असाल की आजचा व्हिडिओ जर तुम्ही कंप्लीट बघितला तर निश्चितच व्हिडिओचे व्ह्यूज कशा प्रकारे वाढवू शकतो आपण, यावरती आजचा टॉपिक आहे। आणि मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगत आलेलो आहे, ज्या माझ्या अनुभवातून मी सांगत आलेलो आहे। पण आज ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ते यूट्यूबने स्वतः पोस्ट करून सांगितलेले आहेत। यूट्यूबने सोशल मीडियावरती जे ते पोस्ट केलेले आहेत की आपले व्ह्यूज जर डाऊन होत असतील तर आपण काय केलं पाहिजे। कारण कसं आहे, यूट्यूबने हे पण आपल्याला सांगितलेलं आहे की यूट्यूबवरती व्ह्यूज जे आहे हे अप डाऊन होत असतात। आणि मी पण प्रत्येक डावाला तेच सांगत असतो की यूट्यूबवरचे जे आपले व्ह्यूज असतात हे यूट्यूबचे व्ह्यूज जे आहेत ते नेहमी प्रत्येक महिन्यात थोडेसे अप डाऊन होत असतात। आणि यूट्यूबने देखील पोस्ट करून हेच सांगितलेलं आहे, अप डाऊन जरी होत असले तरी ते आपण पहिल्यासारखे किंवा पहिल्यापेक्षा जास्त कशा प्रकारे वाढवू शकतो आणि त्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती काय काय सुधारणा केल्या पाहिजेत, काय काय चेंजेस केले पाहिजेत, हे सर्व यूट्यूबने स्वतःहून पोस्ट करून सांगितलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, अशा माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो एकदम जेन्युइन। सो त्यासाठी या व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता या यूट्यूबने पोस्ट ज्या केलेल्या आहेत ह्या सगळ्या हिंदीमध्ये आहेत, ठीक आहे, पण तुम्हाला समजेल काही प्रॉब्लेम नाही, मी सगळं समजावून सांगेन स्पष्टपणे। पहिली पोस्ट जी केलेली आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मेरे व्ह्यू कम हो रहे बढ़ाने के लिए मुझे कुछ करना चाहिए। म्हणजेच काय तर क्रिएटरला हा एक प्रश्न पडलेला आहे की माझ्या चॅनलवरचे व्ह्यूज कमी होत चाललेत किंवा डाऊन होत चाललेत आणि ते आता मला चांगल्या प्रकारे वाढवले पाहिजेत, मला काहीतरी केलं पाहिजे। मग आता करायचं काय हे यूट्यूब आपल्याला सांगणार आहे। तर काय केलं पाहिजे बघा, हा मामला कुछ यूँ है, क्रिएटर को अक्सर व्यूअरशिप में उतार चढ़ाव देखने को मिलता है। अगर व्यू लगातार कम हो रहे हैं तो यह इशारा है ऑडियंस की दिलचस्पी बदल रही है। चिंता न करो, ये टॉप टिप्स ट्राई करो और देखो क्या फ़ायदा होता है। आता बघा, यूट्यूबचं म्हणणं काय आहे की व्ह्यूअरशिपमध्ये चढ आणि उतार होत असतो, हे मी तुम्हाला पहिला पण सांगितलेलं, चढ उतार होत असतो। पण जर प्रत्येक वेळी कंटिन्यूस तुमचे व्ह्यूज जर ड्रॉप होत असतील तर समजून जायचं आहे ऑडियन्स जे आहे तुमचं, तुम्हाला जे बघणारे लोक आहेत त्यांचा त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट कमी होत चाललेला आहे। आता साहजिकच आहे, जर तुमच्या ऑडियन्सचा इंटरेस्टच नसेल त्या टॉपिकमध्ये तर तुमचं ऑडियन्स जे आहे ते बघणार नाही व्हिडिओ, आणि बघितलं नाही तर तुमचे व्ह्यूज डाऊन होणारच। पण मित्रांनो, हे सुधारायचं कसं आहे आपल्याला, तर यूट्यूबने काय सांगितलेलं आहे बघा, कॉन्टेंट में व्हरायटी लाकर देखो। म्हणजे काय तर आपण जे व्हिडिओज बनवतो त्यामध्ये काहीतरी थोडीशी वेगळी व्हरायटी आणायची। जर आपण एकाच टॉपिकवरती व्हिडिओज बनवत असेल तर त्यात थोडंफार चेंजेस करायचे आहेत। आणखीन युनिक पद्धतीने आपण कसं करू शकतो, आपलं प्रेझेंटेशन स्किल आपण थोडंसं वेगळ्या प्रकारे करू शकतो का। किंवा समजा आता एखादा रेसिपी चॅनल आहे, तुम्ही काय करताय, रेसिपी चॅनलवरती व्हिडिओज टाकताय रेग्युलर जे लोकांना आवडत नाहीत, मग लोकांना आवडण्यासाठी आणखीन काही वेगळ्या रेसिपी आपण ट्राय करू शकतो का। किंवा आपण रेसिपीच्या बनवतोय त्यामध्ये आपलं प्रेझेंटेशन स्किल आपण वेगळं करू शकतो का, थोडंसं त्या आपल्या व्हिडिओमध्ये कॉमेडी करू शकतो का, किंवा फन करू शकतो का, फनी मुवमेंट किंवा मीम्स यूज करू शकतो का, आणि जेणेकरून कसं की लोकांना पण बघण्यात इंटरेस्ट यायला पाहिजे। सो अशा प्रकारे आपण चेंजेस केले पाहिजेत। त्याचबरोबर काय म्हणलेलं आहे, अलग अलग तरह के फॉर्मॅट के साथ एक्सपेरिमेंट करे। आता फॉर्मॅट म्हणजे काय तर लॉंग व्हिडिओचा फॉर्मॅट असेल, लॉंग फॉर्म असेल, शॉर्ट फॉर्म असेल, लाईव्ह असेल, किंवा आता नवीन आलेलं अपडेट कम्युनिटी पोस्ट तुमच्या शॉर्ट स्पीडमध्ये दिसणार आहेत, त्यावरती पण मी व्हिडिओ बनवला होता, तुम्ही बघितला नसेल कदाचित, कारण तुम्ही कामाचे व्हिडिओ तर बघत नाही। पण ठीक आहे, बघितलं नसेल तर चॅनलवरती आहे बघा, कारण मित्रांनो तुम्ही जे मेन व्हिडिओ आहे तेच बघत नाही आणि त्यामुळे तुमचं चॅनल चांगल्या प्रकारे चालत नाही। सो व्हिडिओ बघत चला, कारण मी माहितीपूर्ण व्हिडिओ सांगत असतोय। अलग अलग फॉर्मॅट म्हणजे काय, लॉंग फॉर्म व्हिडिओ, शॉर्ट फॉर्म व्हिडिओ, कम्युनिटी पोस्ट टाकल्या पाहिजेत, तुम्ही प्लेलिस्ट बनवा थोड्याशा, युनिक पद्धतीने तुम्ही लाईव्ह स्ट्रीम घ्या, ऑडियन्स सोबत कनेक्ट राहावा। यामुळे काय होईल, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर व्हिडिओज बनवत राहिला तर थोडंसं तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज आणखीन जास्त वाढणार आहेत। कारण कम्युनिटी पोस्ट टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या लॉंग व्हिडिओचे पण व्ह्यूज कसे वाढवायचे ते मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, जो आपल्या चॅनलवरती आहे। तर त्याबरोबरच मित्रांनो बघा, यह जानने की कोशिश करे की अब आपका ऑडियन्स क्या पसंद कर रहा है। म्हणजेच काय तर तुम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा की तुमच्या ऑडियन्सला आत्ता नेमकं काय पाहिजे आहे, मग ते तुम्ही कुठून फाइंड करू शकता। तर तुमच्या व्हिडिओच्या कमेंट वाचू शकता, कमेंटमध्ये तुम्हाला लोक सजेशन देत असतील की बाबा ह्या प्रकारचे व्हिडिओ बनवू नको, आणखीन अशा वेगळ्या पद्धतीने बनव, किंवा तुम्ही तुमच्या ॲनालिटिक्समध्ये पण चेक करू शकता। इथं आणखीन काय दिलेलं बघा, यूट्यूब एनालिटिक्स में वे चॅनल जिन्हें आपके दर्शक देखते हैं कार्ड से इनसाइट ली जा सकते हैं। आता बघा, तुम्ही YT स्टुडिओ ॲप्लिकेशन जर यूज करत असाल तर तुम्ही YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर समजा व्ह्यूज वगैरे असतात त्यावरती होम स्क्रीनवरती क्लिक केल्यानंतर
तुम्हाला ऑडियन्स नावाचा एक ऑप्शन बघायला भेटतो. तर त्या ऑडियन्समध्ये जर तुम्ही थोडं खाली गेला तर तुमचं ऑडियन्स बाकी कुठल्या यूट्यूब चॅनलचं व्हिडिओ जर बघत असेल तर त्या यूट्यूब चॅनलची नावं तुम्हाला तिथे दिसतात. मग तुम्ही काय करायचं, त्या यूट्यूब चॅनलवरती जायचं आहे. त्या यूट्यूब चॅनलवरती ते काय करतायत, म्हणजे तो क्रिएटर काय करतोय, त्या क्रिएटर कुठल्या प्रकारचे व्हिडिओज बनवतोय हे तुम्ही मित्रांनो जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे काय, तुमचं ऑडियन्स त्याच्या चॅनलवरती जाऊन त्याचं व्हिडिओ बघते म्हणजे काय, तर तुमच्या चॅनलला सोडून त्याच्या चॅनलवरती जाते म्हणजे त्याच्या चॅनलवरचे कॉन्टेंट जे आहेत हे तुमच्या व्ह्यूअर्सला आवडत आहेत. मग तुम्ही पण तशा प्रकारचे जर कॉन्टेंट बनवायला चालू केले तर निश्चितच तुमच्या चॅनलवरचं सोडून तिकडं तो जाण्याचा प्रश्नच येणार नाही. त्यामुळेच काय, म्हणजे थोडक्यात काय, आपण जसं आपल्याला माहिती आहे बाबा, एखादा कस्टमर आपल्या दुकानात येत होता पण तो आता आपल्या दुकानात न जाता दुसऱ्या दुकानात जातोय. का जातोय, कारण आपल्या दुकानात त्याला ज्या पाहिजे त्या वस्तू भेटत नाहीत त्या दुसऱ्या दुकानात भेटतात. मग त्या दुसऱ्या दुकानात ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या जर आपण आपल्या दुकानात पण ठेवल्या तर निश्चितच आपला ग्राहक दुसऱ्या दुकानापर्यंत जाणार आहे का, तर नाही. मग अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना परत मागं घेऊन येऊ शकता. आता आणखीन पुढचा काय गोष्ट सांगितलेलं बघा यूट्यूबने, कौन सी चीज़ लोगों का ध्यान खींच रही है यह समझने के लिए trends.google.com पर जाए, इसे यूट्यूब पे सेट करें और अपना इलाका टॉपिक वगैरह सिलेक्ट करें. इसके बाद देखिए समय के साथ व्यूअर्स की दिलचस्पी में बदलाव आ रहा है या नहीं. तर बघा यात काय सांगितलेलं आहे, तुम्हाला जायचं आहे गुगलवरती, trends.google.com हे जर सर्च केलं तर गुगल ट्रेंड नावाचं पेज तुमच्यासमोर येईल. मग त्यात तुम्ही इंडिया कंट्री सिलेक्ट करायची आहे. पहिला तर यूट्यूब सिलेक्ट करायचं, यूट्यूबमध्ये इंडिया कंट्री सिलेक्ट करून मग तुम्ही महाराष्ट्र वगैरे सिलेक्ट करून जर तुम्ही तुमची कॅटेगरी सिलेक्ट करून सर्च केली, म्हणजे रेसिपी वगैरे सिलेक्ट करून सर्च केलं तर त्यात तुम्हाला काय समजेल की, आणि त्यात तुम्ही टाईम पिरियड पण सिलेक्ट करायचं आहे. मग 1 दिवस असो किंवा लास्ट 7 दिवस, लास्ट 1 महिन्यामध्ये, लास्ट 7 दिवसांचं जर तुम्ही बघितलं तर लास्ट 7 दिवसात कुठल्या रेसिपी व्हिडिओना चांगले व्ह्यूज आहेत आणि कुठल्या प्रकारचे व्हिडिओ लोकांना आवडतात हे तुम्हाला समजेल. मग तुम्ही देखील त्या प्रकारचे कॉन्टेंट जे आहे ते बनवू शकता आणि निश्चितच तिथून तुम्हाला व्ह्यूज वाढणार आहेत. आणि लास्ट गोष्ट यूट्यूबने काय सांगितलेलं आहे, मौजूदा ऑडियंस की दिलचस्पी को बनाने रखने के लिए और नई ऑडियंस का ध्यान खींचने के लिए यह बेहद जरूरी है कि आर्टिस्ट कुछ नया ट्राय करते रहे. म्हणजे काय, तुम्ही स्वतः आर्टिस्ट म्हणजे अपनी ऑडियंस के दिल की सुने और नई चीज़ें आजमाते रहे. म्हणजेच मी तुम्हाला जसं सांगितलं तसं तुम्ही तुमच्या ऑडियन्सच्या कॉमेंट वाचल्या पाहिजे. तुमच्या ऑडियन्सला कशामध्ये इंटरेस्ट आहे त्यांचं ऐका. तुम्ही तुमच्या ऑडियन्सचं ऐकून जर तुम्ही तशा पद्धतीने व्हिडिओज बनवले तर तुमच्याकडे नवीन लोक पण येणार आहेत. मग नवीन लोक येण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे आहेत त्या लोकांचं तर ऐकलं पाहिजे. त्यांचं ऐकून त्या पद्धतीने जर तुम्ही एकदम युनिकनेस तुमच्या कॉन्टेंटमध्ये आणला तर निश्चितच मित्रांनो तुमच्याकडे नवीन व्ह्यूअर्स पण येणार आहेत आणि तुमच्या चॅनलची ग्रोथ, तुमच्या चॅनलचे व्ह्यूज वगैरे पण वाढणार आहेत. मित्रांनो या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत, ज्या यूट्यूबने आत्ता आपल्यासमोर सांगितलेल्या आहेत. या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला भेटतील. आता हा कोर्स घेण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्स लिंक पण आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण तुम्हाला दिला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही आपल्या कोर्सविषयी माहिती घेऊन कोर्स घेऊ शकता. अगदी कमी किमतीमध्ये कोर्स अवेलेबल आहे. भरपूर लोकांनी कोर्स घेतलेला आहे, त्यांचे चॅनलसुद्धा आता मॉनिटाईज होऊन चांगल्या पद्धतीने व्ह्यूज यायला चालू झालेत आणि तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन लोकांनी रिव्ह्यू काय काय दिलेले आहेत ते सुद्धा वाचू शकताय. अगदी सगळ्यांसाठी रिव्ह्यू ओपन आहे, तुम्ही वाचून बघा. तुम्हाला कोर्स नक्की आवडेल मित्रांनो, कारण या कोर्समध्ये मी माझा 7 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे यूट्यूबचा सगळा या कोर्समध्ये सांगितलेला आहे. सगळं मोबाईल फ्रेंडली आहे आणि रेकॉर्डेड आहे, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही बघू शकताय. सगळ्या सेटिंग मोबाईलवरून करू शकताय. तर मित्रांनो व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. डिस्क्रिप्शनमधील कोर्स देखील नक्की घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.